केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये वय वर्ष 6 ते 16 या वयोगटामध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी 3 विद्यार्थी यामध्ये विजेते काढण्यात आले. यात पहिल्या क्रमांकावरती विजेती ठरली ती म्हणजे कुमारी शाश्वती उदय कुंभकर्ण. तर दुसरा क्रमांक पटकावला आहे स्वरांजली संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सुनिष्ठा उमाकांत बोधने व तिसरा क्रमांक पटकावला आहे स्वरांजली संगीत विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव अगस्त अशोक सोनवणे यांनी हे पारितोषिक पटकावले आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायन सादर करून या विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक जिंकले आहेत. या पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असं याचं स्वरूप होतं. हे बक्षीस यावेळी हरिभक्त पारायण श्री केशव महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते हे देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अभय कुलकर्णी यांनी केले. प्रभावीपणे हे सूत्रसंचालन त्यांनी या ठिकाणी यशस्वीरित्या केले. त्याचबरोबर श्री कलोपासक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि स्वयंसेवक यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अगदी यशस्वी केला. पाहूया यावरचा एक रिपोर्ट. प्रत्यक्ष प्रोग्रामच्या तर आपल्या परिवारासह हजर होते आणि त्यांनी तुमचं भजन ऐकलं. यामध्येच तुमच्या जीवनाची सार्थक झाली आणि निश्चितच यश तुम्हाला जरूर मिळणार. कारण त्यांची कृपा ज्यांच्या जीवनामध्ये आहे तो कधी जीवनात अपयशी होतच नाहीये. हनुमंतरायासारखा नेहमी यशस्वी होतो. संगीत म्युझिक अकॅडमी या नावानं क्लासेस सरांचे सुरू आहेत. त्या भागात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या म्युझिक अकॅडमीचा अवश्य लाभ घ्यावा. उत्तम विद्यार्थी घडवण्याचं काम अंबाजोगाई आणि केज शहरामध्ये सर्व दिसर करत आहे. वकीलवाडीमध्ये कुमारी प्राप्ती कुलकर्णी मॅडम याही त्या ठिकाणी संगीत क्लासेस घेतात. साहित्य, संगीत, कला, कुठली कला असते याचा परिस्पर्श लाभलेला माणूस हा माणूस राहत नाही तर तो साधक होतो. आणि साधक हा कधी त्याच्या साध्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्याशी एकरूप तद्रूप होतो हे त्यालाही कळत नाही. आता आध्यात्मिकदृष्ट्या खूप उंचीची माणसं इथं बसलेली आहेत आणि अशा वेळी मी तत्वज्ञानाचे डोस न पाजता लवकरात लवकर निकालाकडे जावं असं मला वाटतंय. तुमच्या चेहऱ्यावरूनही तेच दिसतंय. जास्त वेळ न घेता बक्षीस वितरण आणि अनाउन्समेंट एकदाच आपण घेऊया. मी व्यासपीठावरील सर्वांनाच विनंती करेन की आपण हे बक्षीस वितरणासाठी पुढे यायचे. आपण उत्तेजनार्थ आरोही मेटे उत्तेजनार्थ या. तिचे पालक आहेत का? आरोहीचे पालक आहेत? या पुढे या या या. सर्व व्यासपीठावर सर्वांनाच विनंती आहे आपण या छानशा कलाकाराला प्रोत्साहित करावं, तिचं बक्षीस द्यावं. अगस्त्य सोनवणे तृतीय बक्षीस. त्याच्या पालकांनीही समोर यायचे. अगस्त्य सोनवणे. अतिशय उत्तम खड्या आवाजामध्ये अगस्त्यानं त्याचा अभंग आपल्या समोर सादर केलाय. त्याचे पालकही त्याच्या समोर बरोबर आहेत. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. सुनिष्ठा बोधने घागर घेऊन हे गवळण अतिशय छान त्या नजाकतीने तिने पेश केली. आदरणीय सरोदे सरांची विद्यार्थिनी आहेत.